मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती एससी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू केले जातील। ते म्हणाले की येत्या 2-3 महिन्यात हे उपवर्गीकरण लागू करण्यात येईल। या उपवर्गीकरणावर काम करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। त्या समितीचा अहवाल अंतिमच टप्प्यात आहे। ओबीसी प्रवर्गात जशी नॉन क्रिमिलेअरची व्यवस्था आहे तशीच व्यवस्था अनुसूचित जातीसाठीही लागू करण्याचा विचार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की अनुसूचित जाती प्रवर्गातील काही जातींनाच आरक्षणाचा मुख्य लाभ मिळतो, तर अनेक मागासलेल्या जातींना त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही। हा असमतोल दूर करण्यासाठीच उपवर्गीकरणाची गरज आहे असे ते म्हणाले। आता आरक्षणात बदल हा नेमका कशाच्या आधारे केला जातो, तर आरक्षणातील बदल हा मुख्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून केला जात आहे। तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। या निर्णयानुसार राज्यांना अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाअंतर्गत उपवर्गीकरण करण्याची अनुमती आहे। प्रत्येक राज्यात काही समाज असे आहे की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगती केली आहे, तर इतर अनेक समाज हे मागासलेले आहे। हे अंतर कमी करण्यासाठी मागे राहिलेल्या अनुसूचित जातीमधील समूहांना आरक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरण करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे। यानुसार उपवर्गीकरण करण्यासाठी राज्यांनी सामाजिक मागासलेले आणि नोकरी तसेच शैक्षणिक सत्रामधील प्रतिनिधित्वाचा माहितीपूर्ण आणि ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर हा निर्णय घेणे आवश्यक आहे। तर याचा नेमका फायदा कोणाला होणार, तर याचा नेमका फायदा हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जे गट आजपर्यंत आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले आहे किंवा ज्यांना कमी लाभ मिळाला आहे त्यांना ठराविक कोटा मिळण्यास अधिक संधी मिळतील। यामुळे अनुसूचित जातीमधील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। मातंग समाजासह अन्य काही उपसमूह या निर्णयाला जोरदार पाठिंबा देत आहे। जर नॉन क्रिमिलेअरची संकल्पना लागू झाली तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, ज्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू व्यक्तींना संधी मिळेल। तर या निर्णयाने नेमके कोणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे? अनुसूचित जाती प्रवर्गात ज्या जातींना सध्याच्या व्यवस्थेचा अधिक लाभ मिळत आहे, ज्यांचा या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे। उपवर्गीकरणामुळे त्याचा सध्याच्या आरक्षणातील वाटा कमी होण्याची भीती त्यांना वाटत आहे। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नवबौद्ध समूहांना आरक्षणाचा मुख्य लाभ मिळत आहे असे मानले जाते, त्यामुळे या समूहांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे। या निर्णयाने राजकीय आणि सामाजिक वाद होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शविला आहे। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीमध्ये विभाजन होईल असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जात आहे। हा निर्णय लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या व्यवस्थेत मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे। यामुळे आर्थिक आणि राजकीय पातळीवर देखील सुद्धा पुन्हा वादळे निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे। तर पुढच्या अपडेट्ससाठी पाहत राहा बोल जरा या यूट्यूब चॅनलला आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बोल जरा या आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद। तर भेटू पुढच्या व्हिडिओत।